निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। नाशिक महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पडावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्यातर्फे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च काढण्यात आला होता। नाशिक रोड येथील मुक्तिधाम, जैन भवन, देवळाली गाव, एमजी रोड आदी परिसरातून हा रूट मार्च काढण्यात आला होता। निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 च्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आज सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेने पार पडावी या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या बंदोबस्तातील 7 अधिकारी, 70 पोलीस अंमलदार आणि 71 होमगार्ड असे 148 बंदोबस्तातील अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड अशांचा मुक्तिधाम येथून मुक्तिधाम, सुराणा चौक, सोमवार बाजार, देवळाली गाव ते मुक्तिधाम असा रूट मार्च घेण्यात आलेला आहे। सदरच्या रूट मार्च नागरिकांना रूट मार्च दरम्यान नागरिकांना आवाहन केलेले आहे की सदरची निवडणूक प्रक्रियेला आपण कुठल्याही दबावाखाली न येता मतदान करायचे आहे असे आवाहन करण्यात आले।